श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय म्हणा। दुर्गा दुर्गती नाशिनी जय जय। काल विनाशिनी तारिणी जय जय। काल विनाशिनी तारिणी जय जय। उमा रमा ब्रह्माणी जय जय। उमा रमा उमा रमा ब्रह्माणी जय जय। उमा रमा ब्रह्माणी जय जय। सरस्वती श्री राधे जय जय। सरस्वती श्री राधे जय जय। दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय। काल विनाशिनी तारिणी जय जय। उमा रमा ब्रह्माणी जय जय। उमा रमा ब्रह्माणी जय जय। सरस्वती श्री राधे जय जय। दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय। काल विनाशिनी तारिणी जय जय। काल विनाशिनी नाशिनी जय जय। श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। यजमानस्य संकल्पित मनोरथा सफला सन्तु। श्रीराम जय राम जय जय राम। शिवायै सतत नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मताम्। सज्जन हो, महर्षी सांगतायत, राजा त्या उभयतांच्या प्रार्थनेप्रमाणे मुनिवर्य सुमेधांनी त्यांना बीजमंत्र दिला. ध्यानधारणा कशी करायची तेही आणखीन मार्गदर्शन केलं आणि शक्तीसहित मंगलदायक मंत्राचे असं दान केलं उत्तम रीतीने. आणि त्यानंतर हा राजा सुरथ आणि समाधी नावाचा तो वैश्य हे दोघेजण नदी किनारी गेलेत. उत्तम स्नान वगैरे झालं आहे आणि जपानुष्ठानाला बसलेत. एका आसनावर दर्भासनावरती बसून यांनी आणखीन ध्यानपूर्वक देवीचा मंत्रजप केला, नवाक्षरी मंत्राचा जप केला, जसा यांना आणखीन त्या ठिकाणी उपदेश केला तसा. आणि कालांतराने रोज ते मुनींचे दर्शन घेत आपली उपासना करत करत अशा प्रकारे 1 वर्ष उलटले. वर्षभर यांनी तपश्चर्या केली बघा, राजा सुरथांनी आणि त्या वैश्यांनी सुद्धा. आणि नंतर 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जगदंबा यांच्या या
उपासनेनी प्रसन्न झाली. एक दिवस असं घडलं मात्र, हे दोघेही ज्या ठिकाणी ज्या नदी किनारी आणखीन आसनस्थ होते त्या ठिकाणी ती जगन्माता आपल्या संपूर्ण तेजाने आणखीन तिथे यांना प्रसन्न झाली, प्रगटही झाली यांच्यासमोर. या दोघांनी दंडवत घातलं आणि जगदंबेला पाहिलं मात्र काय आनंद झाला, काय दर्शनाने आणखीन सुख असतं. सज्जन हो, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जगदंबेसी पाहता, जगदंबेसी पाहता, वेधिले मन माझे आता. जगदंबेसी पाहता, वेधिले मन माझे आता. जगदंबेसी पाहता, मस्तकी मुकुट रत्न जडितांचा. जगदंबेचं आणखीन रूपडा कसा दिसत होता, इतकं आकर्षक होतं, इतकं सुंदर होतं. काय काय अलंकार घातले होते देवीनी, या सगळ्याचं वर्णन कवी करतात या ठिकाणी. मस्तकी मुकुट रत्न जडितांचा, मस्तकी मुकुट मस्तकी मुकुट रत्न जडितांचा. शस्त्र झळके आठी हाता, शस्त्र झळके आठी हाता. शस्त्र झळके आठी हाता. वेधिले मन माझे आता. जगदंबेसी पाहता, वेधिले मन माझे आता. चंद्रवदनाचीच सरळ नासिका, चंद्रवदनाचीच सरळ नासिका. चंद्रवदनाचीच सरळ नासिका. कंचुकी कटी तटी माथा, कंचुकी कटी तटी माथा. माथा वेधिले मन माझे आता. जगदंबेसी पाहता, वेधिले मन माझे आता. लाल चुडा नेसे पिवळा पितांबर, लाल चुडा नेसे पिवळा पितांबर. लाल चुडा
लाल चुडाने से पिवळा पितांबर, लाल चुडाने से पिवळा पितांबर, माणिक वंदी जगन्माता, माणिक वंदी जगन्माता, माणिक वंदी जगन्माता, वेधिले मन माझे आता, जगदंबेस पाहता वेधिले मन माझे आता, जगदंबेस पाहता वेधिले मन माझे, वेधिले मन माझे, वेधिले मन माझे आता. जगदंबा काय रूपडं ते वर्णन करावं. लाल चुडा नेसे पिवळा पितांबर. संत कवी माणिक प्रभूंनी वर्णन केलंय. जगन्माता कशी दिसत होती. राजा सुरत आला आणि अर्थातच त्या समाधी नावाच्या वैश्याला त्यांची अवस्था अशी, आनंद पोटात पोटात माझ्या माईना माईना. आणि मग जगन्माताजी प्रसन्न झाली. ती म्हणते या दोघांना, काय हवंय आपल्याला, कशाकरता हाक मारलीत. मी प्रसन्न झाली आहे तुमच्या तपश्चर्येवरती, तुमच्या भक्तीवरती, तुमच्या उपासनेवरती. काय हवंय मागा तर खरं. कशाकरता आणखीन बोलावलं मला. त्या वैश्याला सांगितलं समाधी नावाच्या, अरे मी प्रसन्न आहे, काय पाहिजे बोल, तुझी जी काही इच्छा असेल ना ती मी पुरी करीन. आणि मग व्यास सांगतायत, राजा अरे राजा तिला म्हणाला की सर्व शत्रूंना स्वपराक्रमाने मारून माझे राज्य पुन्हा मला प्राप्त झालं पाहिजे. सुरतांनी सांगितलं, ज्या म्लेच्छांनी आक्रमण केलं होतं ना त्या म्लेच्छांना मला संपवण्याची शक्ती दे माते. आणि जे गतराज्य आहे, माझ्या हातातून निसटलेलं माझं राज्य आहे, त्या राज्याची घडी पुन्हा एकदा बसू दे उत्तम रीतीने. आणि अशा रीतीने मागणी केली सुरथानी. जगन्माता तथास्तु म्हणते आणि त्यांना सांगते, तुमच्यावरती कृपाशीर्वाद नवे नवे, मी तुमच्या पाठीशी कायम आहे, माझी शक्ती कायम आहे, काळजी करू नका राजा सुरथा. अरे तुझं कल्याण होईल, तुझं राज्य आता आणखून यापुढे उत्तम रीतीने चालेल, काहीही कोणाचीही आक्रमणं न होता सगळं काही मंत्रिमंडळ तुला साथ देईल असं सांगितलं. जगन्माता अंतर्धान पावली आणि राजा तो सुरत आपल्या राज्याकडे जायला निघालाय. आणि वाटेतच मंत्रिमंडळातले प्रधानमंत्री, इतर सहकारी मंत्री घोड्यावरती स्वार होऊन राजाच्या शोधार्थ निघालेले होते. पहा जगन्माता कोणाला कशी ऑर्डर देते. तिकडे ते म्लेंच घाबरून निघूनही गेले. राजाचं राज्य तसंच ठेवलं आणि निघून गेले सुरथाचं. आणि मंत्रिमंडळातल्या ज्या मंत्र्यांची बुद्धी फिरली होती काही काळापूर्वी आणि या सुरथाला यांनी नकोसं केलं होतं, तेच मंत्री राजाला शरण आलेत. वाटेमध्ये भेट झाली दोघांची, या मंत्र्यांची आणि राजा सुरथाची. सगळेजण राजाच्या चरणावरती दंडवत घालते झाले आणि म्हणाले, महाराज 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 आम्हाला क्षमा करा महाराज, आम्ही चुकलो आहोत, आम्ही तुमची फसवणूक केली, आम्ही तुमच्याशी गद्दारी केली आहे. त्या म्लेच्छ राजांच्या नादी लागलो आम्ही आणि आपण ज्या प्रामाणिकपणाने आणखीन उत्तम रीतीने ही राजसत्ता आणखीन त्या ठिकाणी वागवत होतात, आमचं सगळ्यांचं कल्याण करत होतात, आम्हाला आमचं कल्याण नाही कळलं, आम्हाला दुर्बुद्धी झाली आणि आम्ही त्या म्लेच्छांच्या नादी लागलो. तुम्हाला सहकार्य करण्याच्या ऐवजी त्यांना सहकार्य केलं. पण आमची बुद्धी भ्रष्ट झालेली होती, ती आता पुन्हा उत्तम विचारी झाले, जागेवर आले, क्षमा करा आम्हाला, चूक झाली आमची. आणि मग या राजांनी देखील सांगितलं मंत्रिमंडळातल्या त्या विशेष आणखीन मंत्र्यांना, प्रधानजींना, ठीक आहे जे झालं
ते सुद्धा जगन्मातेची इच्छा. आणि आता जे काही होईल ते पण तिच्या इच्छेने, आदिशक्तीच्या आणखीन इच्छेने होईल. आपण कशाला शोक आणि दुःख करत बसायचं? हां, त्या लेंछांचा दोष नाही आणि माझा काही मोठा गुण आहे अशातली गोष्ट नाही आहे. ही सगळी कळसूत्री बाहुलीप्रमाणे ती जगन्माता तिकडून सूत्र हलवते आदिशक्ती, आणि ती जशी जसं काय करून घ्यायचं कर्माप्रमाणे तशी प्रेरणा देते. आणि मग राजा आनंदाने गेला, राज्यकारभार आपला सुरू केला आणि अनेक वर्ष राजांनी त्या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित जी केलेली होती ती गाजवली. राज्य उत्तम रीतीने आणखीन सुबत्ता राज्याला प्राप्त झाली. पुन्हा एकदा सैन्य उत्तम झालं, मंत्रिमंडळ छान झालं, सगळं काही व्यवस्थित झालं आणि अनेक वर्ष राजा आनंदाने राज्य करून आणखीन देहत्याग करून गेला. सांगायचं सज्जन हो, यानंतर एक कथा येते त्या विश्वकर्म्याची. ज्या विश्वकर्म्याच्या बाबतीत असं घडलं, हा त्वष्टा प्रजापती नावाचा जो हा विश्वकर्मा जो होता, हा देवांतील एक श्रेष्ठ देव. खरं म्हणजे ब्राह्मणांचा आवडता आणि उत्कृष्ट. त्वष्टा या शब्दाचा अर्थ शिल्पकार, शिल्पी. त्वष्टा, शिल्पी आणि कासार अशा रीतीने आपापली कार्य उत्तम करणारी ही मंडळी विश्वकर्मा. आजही आपण काही ठिकाणी त्या वर्कशॉपवरती बोर्ड पाहतो, हां, विश्वकर्मा वर्कशॉप. हो, तर विश्वकर्मा हा जो देव आहे हा देवांचा आणखीन सुतार आहे. थोडक्यात सांगायचं तर जे काही आणखीन निर्मिती करायची, शिल्प बनवायची उत्तम रीतीने, लाकडी काम करायचं, हां, ते सुतारांनी करायचं आणि असं काष्ठशिल्प करायचं वगैरे वगैरे, जी काही कामं करायची, मंदिरं बांधायची, डागडुजी करायची, ही सगळी जी काही कामं, हां, ती करणारी ही सगळी व्यवस्था आहे भगवंताच्या दरबारातली. तर त्याच्यातला हा विश्वकर्मा नावाचा हा देव. या विश्वकर्म्याचं काय झालं, ब्राह्मणांचा आवडता होता, पण काल परवा जसं म्हटलं तसं भगवान देवेंद्रांच्या मनात शंका आली की आमका एखादा कोणीतरी तपश्चर्या करतोय, पुरश्चरण करतोय, तप करतोय, व्रतवैकल्य करतोय, पुण्य जमवतोय, की त्या देवेंद्राला भीती वाटायला लागते. का? आपलं असं आता डळमळीत होणार. कसं असतं, जो तो आपली खुर्ची सांभाळायचा प्रयत्न करतो, पुन्हा एकदा आमच्याचकडे आलं पाहिजे असं नाही का लोक म्हणतात. जगदंब उदयोस्तु 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 उदयोस्तु. आमचे एक बुवा जुने म्हणायचे, समजदार समज जाओ बाकी घर को जाओ, नाही का. ज्यांच्या लक्षात येईल त्यांनी लक्षात घ्यावं, बाकीच्यांनी सोडून द्यावं, नाही का. असो, गमतीचा भाग जाऊ द्या सज्जन हो. तर या इंद्राची अशी इच्छा की काही नाही, आपली सत्ता अबाधित राहिली पाहिजे, आपलं आसन अबाधित राहिलं पाहिजे. आणि जर का त्याच्यामध्ये कोणाचा अडथळा आला, अडसर आला, तर इंद्र कटकारस्थानं करणार, ही ठरलेली गोष्ट. काल परवाही आपण या अशा कथांमधून हीच गोष्ट पाहिली आहे. हां, दितीच्या गर्भातले नवे त्या गर्भाचे 49 तुकडे केले, करायला कमी नाही केलं. सूक्ष्म अंशाने जाऊन आतमध्ये, सूक्ष्म रूपाने जाऊन दितीच्या गर्भातले आणखीन जे काही जो काही गर्भ होता त्या गर्भाचे 7 49 तुकडे केले, कमी नाही केलं.
कदाचित तुम्हाला आम्हाला असा प्रश्न पडू शकतो की देवांचा आणखीन राजा असा कसा वागू शकतो, नाही का? उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पित मनोरथा सफला सन्तु. श्रीराम जय राम जय जय राम. बघा, लगेच प्रत्यय दिला तिने. कोणी? आदिशक्तीने. हां, लाईटसुद्धा तेव्हाच पेटतो जेव्हा त्याला शक्ती पुरवली जाते. पंखासुद्धा तेव्हाच चालतो जेव्हा त्याला शक्ती पुरवली जाते. माईकसुद्धा तेव्हाच काम करतो जेव्हा त्याला शक्ती पुरवली जाते. अहो, एवढंच काय, माणूससुद्धा तेव्हाच भजन करतो जेव्हा त्याला शक्ती पुरवली जाते. हां, एरवी फोन करायची वेळ येते, चला म्हणाले उचलायला लागेल, आता वेळ झाली. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु. काय झालं? शक्ती निघून गेली, घर सोडून गेली. कोणतं घर? हा मनाजी पाटलाचा वाडा जो आहे ना, हा वाडा आहे, ह्याला मनाजी पाटलाचा वाडा म्हणतात. हां, या मनाजी पाटलाच्या वाड्यावरती सुद्धा शक्ती आहे ना, तोपर्यंत या वाड्याला किंमत आहे, होय की नाही? हां, मी नेहमीच सांगतो, 32 दातांपैकी एक दात काढायचा झाला तरी अलीकडच्या काळात 1000-2000 रुपये खर्च येतो. मग बसवणाऱ्यांनी किती पैसे घ्यावेत? ज्यांनी बसवलं, हां, ज्या शक्तीने आणखीन तो दात बसवला तिने किती पैसे घ्यायला पाहिजेत, नाही का? हां, 32 गुणिले काय, तो घरी जाऊन गणित करत बसा, इकडे नको. सांगायचं तात्पर्य हे आहे की शक्ती एकदा, जोपर्यंत शक्तीचं अधिष्ठान तिथे आहे तोपर्यंत त्या प्रत्येक पदार्थाला किंमत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणतीही शक्ती नाश पावत नसते. उलट ती जी शक्ती आहे ती स्थानांतरित होते, रूपांतरित होते, या पदार्थातून त्या पदार्थात जाते, त्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जाते. शक्ती कधीच संपत नाही. आणि जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत सगळं आहे, होय की नाही? हां, आणि ती जर का संपली तर आपण संपायला किती वेळ, जग संपायला किती वेळ, सज्जन हो. तर अशी शक्ती या विश्वकर्म्याला दिली आणि त्यांनी काय केलं, एक पुत्र जन्माला घातला ज्याचं नाव ठेवलं त्रिशिरा. त्रिशिरा म्हणजे नावाप्रमाणेच त्याला 3 शिरं होती, डोकी होती, मुखं होती. या त्रिशिराने काय केलं, तात्काळ तो लहानाचा मोठा झाला आणि त्यांनी त्या 3ही आणखीन शिरांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कार्य केलं. एका तोंडाने काय केलं, त्यांनी वेद पठण केलं. ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देव मृत्विजं होतारं रत्नधातमं. एका मुखाने वेदाध्ययन करायला सुरुवात केली. ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. आवाजातली शक्ती कमी झाली की खडीसाखरेची शक्ती घ्यावी लागते. हां, द्या जरा थोडीशी, ती पण शक्ती आहे. सांगायचं तात्पर्य, याने काय करावं, एका मुखाने वेदपठण आणि दुसऱ्या मुखाने हो 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 ऐकून वाचून आश्चर्य वाटतं, पण दुसऱ्या मुखाने तो सुरापान करत होता. एका मुखाने वेदपठण, दुसऱ्या मुखाने सुरापान आणि तिसऱ्या तोंडाने काय करत होता, सर्व काही पाहत असे. त्याचा स्वभाव अत्यंत कोमल आणि धार्मिक असा होता. मात्र सर्व विषय भोगांचा आणखीन भोग घ्यायचा
नव्हे, त्याग करायचा आणि तपश्चर्या करायची असा एक दिवस त्यांनी मनाशी विचार केला आणि तपश्चर्याला सुरुवातही केली. जसजशी तपश्चर्या होत गेली अधिक 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 तसं भगवान ब्रह्मदेव एक दिवस प्रसन्न झाले. विधाता प्रसन्न झाला. प्रसन्नस्मी वरमब्रूही, काय पाहिजे लवकर मागा. सामर्थ्यवान हा होतोय तपश्चर्येनी असं सुरू असतानाच भगवान ब्रह्मदेव प्रसन्न व्हायच्या आधीच या इंद्राने एक कारस्थान केलं सुरू. काय केलं? मगाशी म्हटलं तसं इंद्राला भीती कसली आहे? आपलं स्थान डळमळीत होण्याची. आणि म्हणून त्यांनी याच्या तपश्चर्येमध्ये अडसर घालायचा प्रयत्न केला. मात्र हा निश्चल होता. निष्काम निश्चल, विठ्ठली विश्वास, करू नये आस आणिकांची, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. असा निश्चल असलेला तो त्रिशिरा या इंद्राने आणखीन त्या ठिकाणी प्रयत्न केला. नाही अशातली गोष्ट नाही, त्याची तपश्चर्या भंग करायचा. पण काय घडलं? इंद्राने पुन्हा एकदा तेच काम केलं. अप्सरांना पाठवलं, गायक वादक पाठवले, गंधर्व पाठवले उत्तमपैकी, आणि त्यांना सांगितलं जाऊन आणखीन त्या ठिकाणी तो जिकडे सेवेला बसलाय ना, तपश्चर्येला बसलाय ना, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि येन केन प्रकारेण त्याच्या तपश्चर्येत बाधा आणा. ते आले गंधर्व, त्यांनी देखील गायन वादन सुरू केलं. मारवा कृपादान मज दे, हे करुणाकरा ईश्वरा, हे करुणाकरा. हे करुणाकरा ईश्वरा, कृपादान मज दे, कृपादान मज दे, हे करुणाकरा. तुझ विण कोण निवारी संकट, तुझ विण कोण निवारी संकट, तुझ विण कोण निवारी संकट, तुझ विण कोण संकट, तुझ विण, तुझ विण, तुझ विण कोण निवारी, तुझ विण कोण निवारी संकट, दृढता ही तव पाय, दृढता ही तव पाय, हे करुणाकरा.
पिचकारी मनमोहन मारत पिचकारी मनमोहन मारत पिचकारी मारत पिचकारी मनमोहन मारत पिचकारी पिचकार मारत पिचकारी मारत पिचकारी मनमोहन मारत पिचकारी भर भर गुलाल उडवत अंग पर भर भर गुलाल उडवत अंग पर भर 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 गुलाल उडवत अंग पर भर भर गुलाल तू ही लाल सबई लाल मारत पिचकार मारत पिचकार मारत पिचकार श्री जगदंबा उदयोस्तु श्री जगदंबा उदयोस्तु म्हणा श्री जगदंब उदयोस्तु श्री जगदंब उदयोस्तु ही सगळी इंद्रानी व्यवस्था पाठवली होती हो. जे गंधर्व वगैरे आले होते ना त्यांनी काय हे गायन सेवा वगैरे केली आणि कशा करता अर्थातच याच्या तपश्चर्येत काहीतरी भंग आला पाहिजे आणि हा पुन्हा एकदा आपल्या कामात व्यग्र झाला पाहिजे एवढ्याच करता. पण हा निश्चल होता. किती निश्चल होता. जराही काही कोणत्याही या गोष्टींचा नाच गाण्याचा कसलाही परिणाम या त्रिशिराच्या आणखीन तपश्चर्येवरती झाला नाही. आणि या तपश्चर्येमुळे मला खाणेपिणे सुचत नाही की स्वस्थ झोप येत नाही. तेव्हा इंद्र म्हणाला थोडक्याच काळात माझे इंद्रपद बहुतेक आता जाणार की काय असं वाटतंय. भीती निर्माण झाली इंद्राला सज्जन हो. आणि त्यानंतर मग हरप्रयत्नांनी बोलवून नृत्य गायन करून सगळं काही झालं पण हा जात नाही संपत नाही म्हटल्यानंतर हा दृढ निश्चयी त्रिशिरा जरासुद्धा विचलित झाला नाही. आणि म्हणून जी कोणी मंडळी अप्सरा वगैरे गंधर्व सगळे आले होते ते परत गेले. इंद्राला सांगितलं काही केल्या तो काही बदत नाही. त्याला काहीही आडवं येत नाही. त्याची तपश्चर्या उत्तम सुरू आहे. जशी होती तशीच चालू आहे. मग मात्र तो पापी इंद्र न्यायाची पर्वा न करता त्या मुनीला कशा प्रकारे मारता येईल याची योजना आखू लागला. आणि एक दिवस यांनी काय केलं देवराज इंद्रानी आपल्या घरी तो निघून गेलेला तिकडे त्रिशिराचं कलेवर धडा वेगळं केलं. एकाच प्रहारामध्ये एक प्रहार केला गदेचा आणि त्यांनी या त्रिशिराचं मस्तक उडवून टाकलं. मात्र तरीसुद्धा तो त्रिशिराचं ते कलेवर जे पडलेलं होतं ना ते धड जे होतं ते इतकं तेजस्वी होतं की या इंद्राला शंका आली हा अजून बहुतेक जिवंतच आहे की काय असं वाटलं. आणि म्हणून मग यांनी काय केलं त्या शिल्पीला बोलवलं आणि त्याला सांगितलं माझं एक काम कर. काय कर ही 3 शिरं जी याला आहेत ना ही 3ही शिरं तोडून टाक आणि बाजूला फेकून दे म्हणजे हा जिवंत असल्याची कोणत्याही प्रकारची भीती मला राहणार नाही. तो म्हणाला मी करीन पण पुन्हा तेच तुमचं काम मी करीन मला काय देणार मला काय मिळणार याच्यातून. पाप मी डोक्यावर घ्यायचं आणि तुमचा आणखीन त्या ठिकाणी आलेला तो तुमचं संकट दूर करायचं पाप मी घ्यायचं हा कुठला धंदा. तो म्हणाला मी करीन नाही अशातली गोष्ट नाही पण मला तुम्ही काय देणार ते तरी सांगा एकदा मग मी विचार करतो.
आणि त्यानंतर यांनी सांगितलं, राजा तो महातेजस्वी मुनिश्रेष्ठ ज्या मुखाने वेदपठण आणि सोमपीठ असं आणि त्या एक 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 मुखातून वेगळं वेगळं करत होता, ती शिरं बाजूला केली कोणी? या शिल्प्यानी. आणि त्या प्रत्येक मुखातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी बाहेर पडले. कोणत्या मुखातून कोणता आणखीन पक्षी बाहेर पडला ऐका बरं. राजा तो वेदपठण आणि सोमपीत असे अशा त्यातून कपिंजल नावाचे पक्षी बाहेर पडले. ज्या मुखाने तो सगळीकडे पाहत असे त्या मुखातून तित्तीर नावाचे पक्षी बाहेर पडले. आणि ज्या मुखाने तो सुरा प्रत्यक्षात पीत असे त्या मुखातून कलविंक नावाचे पक्षी बाहेर पडले. ते पक्षी आपापल्या स्थानी निघून गेले निघून. आणि त्या इंद्राच्या मनातून अतिशय आनंद झाला. इंद्र आनंदित झाला आणि हा पण आनंदित झाला. व्यास सांगू लागले, इंद्राने दाखवलेल्या त्या आमिषामुळे तक्षाला आनंद झाला. त्यांनी काय केलं, तोही लगेलग उठला आणि त्रिशिराची तिन्ही शिरे त्यांनी छाटून टाकली. मोबदल्यात याने काय दिलं या त्रिशिराला, तक्षकाला, तर तक्षा तू हे काम कर, जर केलंस तर मोबदल्यापोटी मी तुला यज्ञातला हविर्भाग देईन. कबूल केलं आणि तो तक्ष देखील निघून गेला. इंद्र आपल्या आणखीन स्थानावरती निघून गेला. सज्जनो, 8 दिवस अव्याहतपणे हवन चालू झालं आणि 9व्या दिवशी होमकुंडातून अग्निप्रमाणे एक पुरुष प्रगट झाला. यज्ञ जो आरंभला होता पाठोपाठ त्या यज्ञातून. आणि पुत्राला पाहून तो त्वष्टा म्हणाला, अरे इंद्रशत्रू, तू माझ्या तपोबलाने वाढत होतास. आणि एवढे शब्द त्या विश्वकर्म्याने उच्चारता क्षणीच तो प्रलय काळाच्या अग्नीसारखा दिसणारा प्रचंड पुत्र जो होता तो वाढला. आणि आता मी काय करू सांगा. ज्याचं नाव ठेवलं होतं त्या यज्ञ जो केला त्या यज्ञातून अजून एक पुत्र जन्माला घातला यांनी. त्या पुत्राचं नाव ठेवलं वृत्रासूर. आणि या वृत्रासूर इतका वाढला क्षणभरामध्ये आणि इतका रागाने लालबुंद झालेला, क्रोधाविष्ट झालेला असा तो विचारतोय, काय करू सांगा. तात करू काय ते सांगा, विश्वकर्म्याला विचारतोय. त्याप्रमाणे त्या मुलाचे आश्वासक बोलणे ऐकून विश्वकर्म्याला आनंद झाला. काय करावं काय करावं. ते म्हणाले, सप्तसागर पिऊन टाकू का बोला. संपूर्ण जे काही आणखीन डोंगर आहेत, पर्वत आहेत, त्यांचं चूर्ण करून टाकतो, बोला करू का बोला. असं एक 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 आणखीन का या संपूर्ण पृथ्वीला या सगळ्या प्राण्यांसकट समुद्रामध्ये बुडवून टाकू. कोण विचारतंय? वृत्रासूर विचारतोय. मुलाचे असे आश्वासक बोलणे ऐकले आणि विश्वकर्मेलाही आनंद झाला. तो विचार करतोय की आता आपल्यावरती आलेलं जे संकट होतं नवे नवे, त्या संकटातून आपल्याला मुक्ती नक्की आहे. वेदांचा जाणकार असा तो विद्यावान असून नेहमी तो तपश्चर्येत मग्न असे. कोण? तो वृत्रासूर देखील. आणि मग मात्र त्या दुःखार्थ बापाने सांगून सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र पुन्हा एकदा निर्माण केली आणि या वृत्रासुराला दिलेत आणि त्याची तयारी केली आहे. सर्व प्रकारे हर प्रकारे तयारी झाली त्याची. पट्टीश, सुदर्शन, तोमर, शार्ंग, काय काय हत्यारं दिली बघा. त्रिशूळ दिला आहे, गदा दिली आहे, शक्ती दिली आहे, धनुष्यबाण दिलं, परीख दिलं, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. आणि हजारो दाते असलेलं असं एक तेजस्वी चक्र दिलं आहे त्या वृत्रासुराला. आणि नंतर दूतांनी हा वृत्तांत सगळा इंद्राला सांगितला. आणि तो इंद्र युद्धाची तयारी करू लागला, मनाशी विचार करू लागला. आता युद्ध अटळ आहे, निश्चितच अटळ आहे. आणि म्हणून देवांचे म्हणणे त्या इंद्राने बृहस्पतीला सांगितले. आणि बृहस्पती महाराज शरण आले. ते म्हणले, काय करायचं, युक्ती काय करायची, प्रयुक्ती काय करायची. आणि म्हणून प्रकरण बृहस्पतींकडे आलं. करता 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 देवगुरु बृहस्पती आणि हे त्या ठिकाणी सांगू लागले, सहस्र नेत्रा, अरे तू जे पापकृत्य अगोदरच केलेलं आहेस त्याच्यातून तुला मुक्ती कशी मिळणार. इंद्राला म्हणतायत,
आधीच तू एवढे पापाचे डोंगर रचलेस, त्याचं काय करायचं, कसं करायचं? आणि हे पहा, अत्यंत तीव्र अशा पापाचे त्याचप्रमाणे पुण्याचे फळ तात्काळ मिळते. आणि म्हणून कल्याणेच्छू पुरुषांनी काय करावं, नित्य सारासार विचार करून कर्म करायचं. तू त्या त्रिशिराला मारलास खरा, पण विनाकारण मारलायस आणि त्यामुळे त्या पापकर्माचं जे काही फळ आहे ते तुला भोगावंच लागणार आहे. बृहस्पती सांगतायत. आणि बृहस्पतींनी असं सांगितल्यानंतर मात्र मोठा कोलाहल उठला इकडे. या गंधर्व, यक्ष, किन्नर, तपस्वी सगळे देवतांचे थवेच्या थवे आणखी त्या ठिकाणी आपापली घरे सोडून सैरावैरा धावत सुटले भीतीनी. पहा बरं, इंद्र, वरुण, यम सगळीच मंडळी धावायला लागली. सूर्यदेव असे सगळे धाव 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 इकडे तिकडे जात आहेत. आसरा कुठे मिळेल आम्हाला म्हणून कुठे ना कुठेतरी जाऊया, लपून बसूया अशी अवस्था झाली आहे देवादिकांची. सज्जनो, आणि इकडे वृत्रासुर मात्र दानव सेनेसहित मानसरोवराच्या उत्तरेकडील वृक्षराजीने सुशोभित अशा पर्वतापाशी आलाय, ज्या ठिकाणी पर्वत हे देवांचं निवासस्थान आहे मानसरोवराच्या जवळ. तिकडे आलेत. आणि त्यानंतर वरुण, यम, विश्वावसू वगैरे सगळी मंडळी, इंद्रसुद्धा पाठ दाखवून पळत सुटले. सैन्य बघूनच पाठ दाखवून पळत सुटले. सज्जनो, त्यानंतर मग या वृत्रासुराला वरप्राप्ती झाली आणि देवांचा सपशेल पराभव झाला. कथा मला लवकर लवकर संपवायची आहे, कारण अजून पुढे जायचं आहे. आज समारोपाचा दिवस आहे, उद्याला काही शिल्लक ठेवता येणार नाही. असो, सांगायचं तात्पर्य, या वृत्रासुराला वरप्राप्ती झाली भगवान ब्रह्मदेवांच्याकडून. आणि तो अजिंक्य असा वृत्रासूर पित्याचे दुःखी बोल ऐकल्यानंतर संतापाने लाल झाला. शंखाचा मोठा गजर केला त्यांनी आणि प्रचंड सेना महासागरावरील लाटांप्रमाणे हेलकावट निघाली. आणि वृत्रासुराच्या आगमनाची वार्ता कळल्यानंतर मात्र इकडे इंद्राने पुन्हा एकदा सैन्याची जमवाजमव केली आहे. कसं बसं बळ एकवटलं आणि अशा प्रकारे युद्ध सुरू झालं. घनघोर असं युद्ध झालं आणि वृत्रासुराचा आणखीन जय झाला. देवांचा पराभव व्हायची वेळ आली. आणि मग सर्वजण देव एकत्र आलेत, विचार करू लागले. पुन्हा तीच परिस्थिती ओढवली आहे. जगन्माते, काय करावं काय करू नये आम्हाला प्रश्न पडला आहे. त्या आदिशक्तीची प्रार्थना केली आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदंबेला हाक मारतायत आणि ती कधी एकदा प्रसन्न होते असा विचार करून थांबून राहिलेत, वाट पाहतायत. हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, जे वांछिले ते तू पुरुषोत्तमा. हे
अपराध मी परी तू क्षमा हे आदिमा हे आदिमा हे आदिमा हे आदिमा दिवा. जगन्माता प्रसन्न झाली, प्रगट झाली आणि त्यानंतर मग या देवादिकांना सामोरी आली आहे. सर्व देवांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग वृत्रासुराचा अंत झाला. सज्जन हो, शेवट कितीही काही झालं तरी देवांची सत्ता ही टिकलीच पाहिजे, देवांचं राज्य हे टिकलंच पाहिजे. आदिमाता या प्रत्येक आणखीन या देवांवरती आलेल्या संकटामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये, परकीय आक्रमणामध्ये ज्या ज्या वेळेला आणखीन गरज असेल त्या त्या वेळेला जाते, देव शरण जातात, ती आणखीन प्रसन्न होते माता. आणि ही आदिशक्ती या सगळ्या देवांना शक्ती पुरवते, सामर्थ्य पुरवते आणि पुन्हा एकदा सुराज्याची घडी स्थापन करते. सज्जनो हो, हे असंच गेले अनेक वर्षानुवर्ष, कल्पानुकल्प असं म्हटलं तरी चालेल, अनेक मन्वंतरं गेली, अनेक कल्प गेली. या सगळ्या आणखीन ये जामध्ये ती आदिशक्ती जगन्माता जशी आहे तशी आहे, जेथे आहे तेथे आहे, तिथून ती हललेली नाही. किंबहुना ती हल्ली तर नाही का संपूर्ण जग हलायला किती वेळ लागेल. आणि म्हणून त्या आदिशक्तीची प्रार्थना करणं गरजेचं आहे. या देवी भागवताच्या पूर्ण सप्ताहामधून जर आपल्याला काही न्यायचं झालं तर ही एवढीच गोष्ट आपण घेऊन जाऊया, प्रत्येकाने घेऊन जाऊया, प्रत्येकाने नेली पाहिजे की त्या आदिशक्तीचं या ना त्या मार्गाने उपासना, भजन, कीर्तन, नामस्मरण, एखादा तरी बीजमंत्र, नुसतं आईम म्हटलं तरी उद्धार झाला आहे, अशा ही कथा आपण कालपर्वांच्या आणखीन प्रसंगामध्ये पाहिलेत. नुसतं क्लीम म्हटलं तरी जी उद्धार करते अशी ही कथा आपण पाहिले. जे शब्द, जे अक्षर आपण उच्चाराल ते कुठलं नाही कुठलं तरी बीजमंत्र आहे, कुठला नाही कुठला तरी सारस्वताचा मंत्र आहे, कुठला नाही कुठला तरी कामबीजाचा आणखीन मंत्र आहे. या सृष्टीमध्ये असं एकही अक्षर नाही की ज्या अक्षराच्या माध्यमातून मंत्र तयार होत नाही. आदिशक्तीचा, जगन्मातेचा हे वैशिष्ट्य आहे. नुसतं सम 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 म्हटलं तरी तोही एक मंत्र आहे, बीजमंत्र होतो. अशी जिची शक्ती अमर्याद आहे, त्या जगन्मातेची प्रार्थना आपण रोजच्या नित्य उपासनेच्या माध्यमातून करावी. जगन्मातेला प्रसन्न करून घ्यावं आणि आपला उद्धार करून घ्यावा. अधिक काय सांगावं, पुढल्या कडे जाण्यापूर्वी थोडंसं भजन करूया आणि त्यानंतर मग पुढल्या कथेकडे जाऊया. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. बोला हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम. म्हणा हरि सुंदर.
हरिनारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरिनारायण हरि वनमाली मुरलीधारी वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गोवर्धन गिरिवरधारी नित नित कर माखन चोरी नित नित कर माखन चोरी नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा बोला बोला हरि नारायण हरि हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि हरिनारायण हरि हरि सुंदर नंद मुकुंदा हरिनारायण हरि श्री जगदंब उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पितमनोरथा सफला सन्तु श्रीराम जय राम जय जय राम फार पूर्वी घडलेली एक गोष्ट. च्यवन नावाचे एक तपस्वी ऋषी होते, ज्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि भगवंताचं दर्शन ज्यांना झालं. नव्हे नव्हे आदिशक्ती ही त्यांच्या पाठीशी येऊन उभी राहत असे. त्यांना ज्या ज्या वेळेला संकट दुःख दैन्य येत असे हे च्यवन नावाचे मुनी. आणि इकडे त्या वैवस्वत नावाचा वैवस्वत मन्वंतर सुरू होतं तेव्हाची गोष्ट. राजा हा किंवा ज्याला विवस्वान असंही नाव दिलं गेलंय. सज्जन हो, या वैवस्वत मन्वंतरामध्ये मनुला आणखीन 9 पुत्र होते. नाभाग, धृष्ट, शर्याती आणि नरिष्यंत वगैरे वगैरे. त्यातला हा शर्याती राजा सत्तेवरती होता तेव्हाची गोष्ट आहे. राजा शर्यातीला 1-2 नव्हे 4,000 राण्या होत्या. मात्र एकच कन्यारत्न प्राप्त झालेलं होतं, जी कन्या सुकन्या असं तिचं नाम. आणि मुलगी दिसायला सुंदर, रूपवान, गुणवान अशी आणखीन असलेली ही सुकन्या
आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहती आहे. सगळं काही उत्तम आहे. आणि एक दिवस राजाची इच्छा झाली, शिकारीला जाऊया. जवळच्याच वनामध्ये शिकारीला जायचं असं घरात निरोप दिला राजाने. आपल्या राणीपर्यंत आणखीन तो निरोप पोचला. त्यावेळेला ती सुकन्या म्हणजे त्याची ती कन्या आणि राणी स्वतः हे सगळेजण म्हणायला लागले की महाराज नाही 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 नाही. ती सुकन्या ही वडिलांना सांगते की बाबा बाबा नाही नाही तात मीही आपल्याबरोबर येणार आहे. तात मी पण आपल्याबरोबर येणार. मलाही जंगलात यायचं आहे. माझ्या मैत्रिणींना बरोबर घेऊन जाऊया ना. काय बिघडलं? चालेल ना? सांगा बरं, आम्ही येऊ ना? हां असं आहे. एकुलती एक कन्या आहे. हां राण्या 4000 आहेत पण कन्या एकच आहे. आणि मग ती कोड कौतुकाची लाडाची असलेली सुकन्या तिला राजा तिचा पिता नाही तरी कसं म्हणणार? हां म्हणून राजा शिकारीसाठी जायला निघाला. या सगळ्यांना बरोबर घेतलं. नव्हे बरोबर काही थोडंसं धनधान्य देखील घेतलं. का? उद्या 4-8 दिवस जर राहायचं झालं तर आपली सामग्री आपल्याबरोबर पाहिजे. खायची प्यायची व्यवस्था नको का करायला? आणि यदा कदाचित जर काही एखादा प्रसंग आला दुःखाचा संकटाचा तर सैन्य देखील बरोबर पाहिजे. म्हणून राजांनी थोडंफार सैनिक शस्त्रसाठा सगळं बरोबर घेतलं.